एक लाडली समागमे. अशा प्रकारचं वडाची जर संगत लागली तर त्या ठिकाणी सात्विकला चांगल्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी काय होते नाशल्या जातं. अशा असणार आहे किंवा म्हणजे एखादी काय त्याचा संघ जर लागला क्षणभराने संघ लागला त्याचे गुण जर लागले तर त्या ठिकाणी त्या सद्गुणी माणसाचं सुद्धा त्या ठिकाणी अवगुणामध्ये जातं. अशा प्रकारे कंकाच्या संगती सोनेही न झाले, कंकाच्या संगती सोनेही न झाले, मोलते तुटले लक्ष कोणी, मोलते तुटले लक्ष कोणी. आपलं स्वर्ण असतं सोनं आणि त्या सोन्याला जर डाग लागला का आपण एक महाराजा अंगठी करा म्हणतो किंवा एखादी दागिनं चांगलं सुशोभित दिसावं म्हणून त्याला दागिनं बनवतो, पण त्याला डाग लागल्याशिवाय तो सोनं त्याचं दागिनं बनत नाही. म्हणून त्या सोन्याला डाग लागला की त्याचं जे लक्ष कोणी असणारी त्याची किंमत आहे ती किंमत असणारी कमी होते. म्हणून त्या संगतीनं त्याच्या संगतीनं त्याची किंमत कमी होते. अशा प्रकारचे तुकाराम महाराज म्हणतात विषाने पक्वाने गोड कडू झाली, विषाने पक्वाने गोड कडू झाली, कुसंगाने केली परी पैसी, कुसंगाने केली पैसी परी. किती सुंदर असणार स्वयंपाक करा, पंचपक्वान करा, पण त्या पक्वानामध्ये त्या अन्नामध्ये जर थोडस 2 थंब विषाचे पडले ना महाराज तो असणार पक्वान ते असणार सुंदर असणार भोजन कडू लागायला लागतं. अशा प्रकारचं ज्या वेळेस गदळ्या माणसाची संगत लागली, मंगळ्या माणसाची संगत लागली आणि ते संगत लागल्याच्यानंतर किती शहाणा माणूस असू द्या, किती हुशार माणूस असू द्या महाराज, त्या माणसाचं सुद्धा गुण त्याच्या संग लागतात. म्हणून त्याचे सुद्धा जे वळण आहे त्याचं वळण सुद्धा वेगळ्या वळणानं जातं. म्हणून चांगल्या माणसानं चांगल्याची संगत करावी, वंगल्याच्या संगतीला लागू नये असे असणारे तुकाराम महाराज म्हणतात. त्या वीस टाकल्याच्या नंतर पक्वान असणारे कडू होतात आणि कुसंगत जर लागली वंगल्या माणसात संगत लागली तर ते माणूस सुद्धा वंगळ होऊन जातं. अरे तुका म्हणे सत्संग हा बरा, अरे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा, कुसंग हा फेरा 84चा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बाबा तुम्ही काय करावं, या संघ असणारा संतांचा संघ करा, या भक्ताच्या संगतीने राहा, देवांची भक्ती करा. आणि जर कुसंगाच्या मार्गाने लागसाल, वंगळ्या लोकांच्या मार्गाने लागसाल, वंगळ्या लोकांच्या संगतीला लागसाल, गद्दल्या लोकांच्या संगतीला लागसाल तर या 184चा फेरा असणारा फिरावा लागणार आहे. म्हणून येणं जाणं ये जा करत राहावं लागणार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पुस्तक सोडून परमेश्वराची साथ करा, संत संघाची साथ करा, संतांची संगत करा. अशा प्रकारे त्या ठिकाणी या तुकाराम महाराजांना या अभंगातून सांगितलेलं आहे.